होत्या त्याच्यामुळे काही अडचण आली नाही. आता ह्या दोन गाय थोड्या वेगळ्या ब्रीडच्या आहे. असं नाही की आपल्याला 70ला सांगितली म्हणजे 70लाच गाय मिळेल. आपल्याला 1 लाखापर्यंतची पण गाय मिळेल. कंडिशन टाकली जात नाही की तुम्ही हीच गाय घ्या तीच गाय घ्या. तुम्हाला जी गाय आवडेल ती गाय तुम्हाला मिळून दिली जाते. नमस्कार दोस्तों, मैं सन्नी चौहान करनाल डेयरी फार्मिंग से, करनाल हरियाणा से। आज जो हमारे दो भाई, हमारे किसान भाई अहमदनगर से आए हैं, महाराष्ट्र से। इन्होंने हमारे पास से 20 गाय परचेज की हैं और सब की सब गाय प्रेग्नेंट हैं और सब की सब टॉप ब्रीड की गाय इन्होंने सेलेक्ट की हैं 2 डेज में। अब आइए हम आपसे भाइयों से मिलवाते हैं। जी सर बोलिए। नमस्कार, मेरा नाम संकेत। इंट्रोडक्शन दीजिए, आप किधर से आए हो, हमारे घर से कितना गाय खरीदी करा आपने, कब आए थे, हमारे इधर रहने खाने पीने की व्यवस्था कैसी है, जो भी आपने एनिमल्स लिए हैं, मतलब सभी ब्रीडेड एनिमल्स मिले, सब डिटेल वगैरह जो जो आपको कैसा लगा वो आप बताइए। नमस्कार, मेरा नाम संकेत है और मैं अहमदनगर महाराष्ट्र से बिलोंग करता हूँ। यहाँ पे मैं कल सुबह आया था। मुझे इंट्रोडक्शन भी बहुत अच्छा मिला उनका गाय का। गाय बहुत अच्छी है। यहाँ पे मैंने 20 गाय खरीदी यहाँ से। इनके 2 फार्म्स है, दोनों फार्म से लेकर मैंने टोटल 20 गाय खरीद लिया सर। मराठी में कोशिश करिए, मराठी में बोलिए, क्योंकि आपके वहाँ जो भी किसान भाई देखेंगे ना वो मराठी में ज्यादा कंफर्टेबल है एज कम्पेयर टू हिंदी। तो आप मराठी में पूरा अपना डिटेल एक्सपीरियंस शेयर करिए। एक्सपिरियन्स चांगला होता। गायांची क्वालिटी, ब्रीडिंग या दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत। जी पाहिजे जशी पाहिजे तशी गाय तुम्हाला मिळते इथे। गायांबद्दल बोलायचं झालं तर अशी कुठली तुम्हाला कंडिशन टाकली जात नाही की तुम्ही हीच गाय घ्या तीच गाय घ्या। तुम्हाला जी गाय आवडेल ती गाय तुम्हाला मिळून दिली जाते इथे। अच्छा, जो हमने आपको रेट कोट करा था आपके उधर और जैसी गाय की क्वालिटी बताई थी वैसी क्वालिटी आपको मिली हमारे इधर से? हो, क्वालिटी चांगली मिळाली, रेट पण रिझनेबल होते। आणि रेटच्या बाबतीत सांगायचं म्हणलं 70च्या आसपास आम्हाला सांगितलं होतं, त्या आसपासच गाय आम्हाला दिलेल्या आहेत। नमस्कार सर, एक बार इंट्रोडक्शन दीजिए अपना। नमस्कार, मैं अक्षय धामानी अहमदनगर महाराष्ट्र से आए हूँ। हम इधर कल आए थे और हम इधर आके 2 दिन हो गए। यहाँ से हमने बहुत गाय देखा इधर, 50-60 से गाय उनके फार्म से देखा और बाहर भी देखा और हमने 20 गाय ली है अभी। ही आम्ही साधारण एक 70-72 हजारापर्यंत बसली आम्हाला। त्याच फार्मवरून ह्या 2 गाय घेतलेल्या आहे। ही पण त्याच रेंज मधली गाय आहे। इसका पूरा बताओ, मतलब कौन सी लैक्टेशन? ही आता दुसऱ्या वेताची गाय आहे। साधारण 25 लिटर दूध सांगितलेलं आहे। साधारण ही पण 70-75 हजारापर्यंत बसलेली आहे। ही दुसऱ्या वेताची गाय आहे। ही पण साधारण एक 25-30 लिटर दूध सांगितलेलं आहे तिचं। आता ह्या बाकीच्या सगळ्या गाया दुसऱ्या वेताच्या आहेत। जस पाहिलं तर ही इथून इकडच्या सगळ्या दुसऱ्या वेताच्या गाय आहेत। सगळ्यांना दूध सारखंच सांगितलेलं आहे। 25 लिटर पर्यंत आपल्याकडे दूध द्यायला काही हरकत नाही। सभी गायों के दांत सब चेक करे ना आपने? हा, साधारण एक 6 दाताच्या सगळ्या गाया आहेत। सभी मतलब 2, 4, 6 दांत के अंदर है? हा, पूर्ण दात दांत आपने एक भी गाय नाही, 8 दाताची एक पण गाय नाही। अच्छा, अगले का बताइए, डिस्क्रिप्शन कौन से ब्रांड में है? ही पण सेकंड लॅक्टेशनची गाय आहे। हिला आपण साधारण एक 25 लिटर दूध निघायला पाहिजे। आता ह्या 2 गाया थोड्या वेगळ्या आहेत, त्या थोड्या महाग पण आहेत। ह्या साधारण 88-90 हजाराची गाय आहे। या 2 गायांना कमीत कमी 30 ते 35 लिटर दूध निघायला पाहिजे। एबीएस हा, हो, गाया आता पहिले दाखवल्या होत्या त्याच्यामुळे काही अडचण आली नाही। आता ह्या 2 गाया थोड्या वेगळ्या ब्रीडच्या आहे। असं नाही की आपल्याला 70ला सांगितली म्हणजे 70लाच गाय मिळेल। आपल्याला 1 लाखापर्यंतची पण गाय मिळू शकते। चांगल्या ब्रीडची घेतली तर किंमत पण वाढून द्यावी लागेल। ही पण त्याच रेंज मधली गाय आहे, एक 88-90 हजाराची गाय आहे। दोन्ही गाय सेम आहे, सेकंड लॅक्टेशनच्या आहे। 30-35 लिटर दूध या गायने द्यायला पाहिजे। हा, ह्या पण सगळ्या सेकंड लॅक्टेशनच्या गाय आहेत ह्या सुद्धा सगळ्या। ही पण गाय सेकंड लॅक्टेशन आहे। हिला पण साधारण ही 75,000 रुपयाला। हा,
ही गाय पण सेकंड लॅक्टेशनची आहे. हिला साधारण एक 20-25 लिटर दूध निघायला पाहिजे. ही पण सेकंड लॅक्टेशन मध्ये आहे. हा, ही गाय पण सेकंड लॅक्टेशनचीच आहे. हिला पण साधारण एक 20-25 लिटर दूध निघायला पाहिजे. बाकी आता इकडच्या सगळ्या सेकंड लॅक्टेशन मधील गाय सगळ्यांची रेंज जवळपास समान आहे. साधारण एक 70-75 हजार पर्यंत तुम्हाला चांगली गाय इथं मिळून जाईल. मिल्क कैपेसिटी आपने क्या मतलब पूरे लोड का मिल्क कैपेसिटी क्या समझ के लिया सर आपने, जैसे मतलब आपको ब्रीड देखा आपने? हा, ब्रीड पाहिजे. आता डेन्मार्क ब्रीड पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं होस्टन HF ब्रीड पाहिजे. जर्सी मी नाही घेतलेल्या काही. जर्सी ब्रीडच्या गाय घेतल्या. जैसे किसान भाई कुछ बताते हैं कि भाई इधर हरियाणा आते हैं, कोई भी फोर्स होता है, प्रेशर है. नाही, तशी काही गोष्ट नाही. ते फोर्स वगैरे नाही. तुम्हाला गाय दाखवल्या जातील. तुम्हाला असं सांगितलं जाणार नाही की तुम्ही हीच गाय घ्या, ही चांगली, असं काही नाही. तुम्हाला जी गाय आवडेल ती गाय बघायला मिळेल. वेरिएशन के बारे में बताइए. जो किसान भाई कहते हैं कि भाई हरियाणा में कम गर्मी है, महाराष्ट्र में ज्यादा गर्मी है. नाही, गर्मी महाराष्ट्र आणि इथली सेमच आहे, असं काही नाही. आणि गाय आम्हाला उन्हात बांधून दाखवलेल्या आहेत. उन्हामध्ये नाही, तसं काही नाहीये. टेम्परेचर इथलं आणि महाराष्ट्राचं सेमच आहे. बल्कि इधर ज्यादा गर्मी है. इथे नाही, बहुत अच्छा मौसम है. इथं आता टेम्परेचर साधारण 40 डिग्रीच्या आसपास आहे. गाय इथं उन्हात बांधून दाखवल्यात आम्हाला. गायांना तसा काही प्रॉब्लेम नाही. अच्छा, कोई प्रॉब्लम नहीं. अच्छा, एक बार आपको पूरा मतलब हमारे व्यवहार से, हमारे डीलिंग से संतुष्ट होना? हा, सॅटिस्फाईड हो. व्यवहार चांगल्या पद्धतीने होतो. कुठलेही म्हणजे छुपे खर्च सांगितले जाणार नाही. जे काय आहे तुम्हाला अगोदरच सांगितलं जाईल. राहिला खर्च, ट्रान्सपोर्ट वगैरे ते सगळं सांगून देतात अगोदर. अरेंजमेंट आपको डॉक्यूमेंटेशन हमने किसान भाइयों को बिल्कुल लीगल डॉक्यूमेंट्स प्रोवाइड करे, जिसमें एनिमल हस्बेंड्री डिपार्टमेंट ICDP डिप्टी डायरेक्टर ने परमिट इशू करा है, और जो वेटनरी सर्जन है हमारे हरियाणा का, उसने हेल्थ सर्टिफिकेट इशू करा है, कोर्ट से एफिडेविट है, हमारी फर्म करनाल डेयरी फार्मिंग का बिल है, सभी गाय की फोटोग्राफ्स है, और कोजिग्नर और कोजिग्नी की IDs है. मतलब प्रॉपर लीगल डॉक्यूमेंटेशन है. हो, डॉक्युमेंटला अडचण नाही कसल्या प्रकारची. कहने का मतलब ये है भाई, कोई भी संगठन हमारी गाड़ी को यूं नहीं कह सकता भाई कोई अनलीगल एनिमल, इलीगल एनिमल्स जा रहे हैं. नाही, तसा काय प्रकार नाहीये. तशातली गोष्ट पण नाहीये. जे काय आहे ते समोरासमोर सगळं केलं जातं. अच्छा सर, उम्मीद करेंगे आप जल्दी लौटेंगे और हमारी गाय आपके हो. बहुत अच्छा रिजल्ट करे. हम भगवान से दुआ करेंगे जो हमने आपको दूध वोट किया है वही आपके उधर दूध निकले. और धन्यवाद. बिल्कुल. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.